बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळली आणि यावेळी गेल्या काही महिन्यात अनेक नाट्यमय घडामोडी देखील घडल्या। त्यानंतर बीड जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी आणि देशमुखांच्या हत्या प्रकरणामध्ये निकटवर्ती यांचं नाव आल्यानं धनंजय मुंडेंनी आपल्या मंत्रिपदाचा त्यांना राजीनामा द्यावा लागला। त्यानंतरही त्यांच्यावरती होणाऱ्या आरोपांची मालिका सुरूच आहे। अशात आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलंय। 100 दिवसामध्ये एक विकेट गेलेली आहे, 6 महिने थांबा, आणखी एकाची विकेट जाणार आहे, असं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलंय। याबाबतची एक कथित ऑडिओ क्लिपही सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होताना दिसतेय। व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये सुळेंनी केलेल्या या वक्तव्यावरून त्यांचा रोख नेमका कुणाकडे आहे याबाबत अनेक तर्कवितर्क लढवण्यास सुरुवात झाली आहे। समोर आलेल्या या ऑडिओ क्लिपची लोकशाही मराठी कोणतीही पुष्टी करत नाही। दरम्यान या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय आहे ते आधी ऐकूया। गरीब कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना महिलांना त्रास दिला ना तर राष्ट्रवादी काँग्रेसची विकेट काढणार म्हणजे काढणार। आज माहिती महिने तुम्हाला कळते 6 महिने चालते विकेट निघाली ॲडव्हान्स नोटीस घेतली, तुम्ही खूप खुश व्हाल। आता आधी बंडर सगळीकडे बायकोला पुढे करतो, स्वतः तिथे जातच नाही। आता 6 महिन्यांनी बोलू त्याच्याबद्दल। आता तुम्हाला कळलं का नाही मला माहिती नाही कोण येतो डरपो, सगळीकडे बायकोला पुढे आणि बायकोचं मागे लपून टाकत अरे हिंमत करून त्याची चोट ते लढवणार बायकोच्या मागे काय आणि बायको एवढी कर्तृत्वाने मी सांगितलं आज बाबा कसा डरपोक तर सुप्रिया सुळेंच्या याच कथित ऑडिओ क्लिपवरून धनंजय मुंडेंनंतर आता कुणाची विकेट पडणार आहे असा सवाल सध्या सर्वत्र चर्चेला जातोय। त्यामुळे या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्ता स्वतः सूरज चव्हाण आपल्या सोबत आहेत, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या सक्षणा सलगरही आहेत आणि त्याचबरोबर करुणा मुंडेजी देखील आपल्याबरोबर या चर्चासत्रामध्ये सामील झालेले आहेत। सुरुवात अर्थातच मी आता या ऑडिओ क्लिप संदर्भामध्ये नेमकं कुणाकडे हा इशारा आहे या संदर्भात जाणून घेण्यासाठी मी सूरजजी चव्हाण आपल्यापासून सुरुवात करेल। सूरजजी, ज्या प्रकारे आज कथित ऑडिओ क्लिप समोर आलेली आहे आणि ज्या प्रकारे आणखी एका मंत्र्याची विकेट पडणार आहे असं म्हटलं जातं, हा नेमका इशारा सुप्रियाताईंचा कुणाकडे असावा? सूरजजी। खरं तर सुप्रियाताई या राज्याच्या एक ज्येष्ठ नेत्या आहेत आणि त्यांच्याकडे जर अशी अधिकृत माहिती असेल कोण काही चुकीचं करतंय आणि ते जर त्यांच्यापाशी माहिती असेल तर त्यांनी तशी पद्धतीची माहिती प्रशासनाला द्यावी, जेणेकरून आमचं सरकार त्यांच्यावरती तातडीनं कडक कारवाई करेल। हा पहिला माझा खुलासा झाला। त्याच्यानंतर मी ह्याच्यामधून 2 अर्थ निघतात। पहिला अर्थ असा निघतो की विरोधक जाणीवपूर्वक महिलांना पुढे करून आमच्या सरकारमधल्या काही मंत्र्यांना बदनाम करणे, सरकारला अडचणीत आणणे हे कारस्थान तर करत नाही ना, ही सुद्धा शंका या ऑडिओ क्लिपच्या निमित्तानं उपस्थित होते। कारण याच्यावरती नाही, आता जे लोक या महाराष्ट्रात अनेक आहेत जे रिचार्जवर काम करणारी लोक आहेत, आपल्यालाही माहित आहे। मी अनेक वेळा आरोपी केलेले आहेत। काही लोक जाणीवपूर्वक वेगवेगळ्या सुपाऱ्या घेऊन कामं करत असतात। आता मी सध्या माझ्याकडे सगळं पुरावा नसल्यामुळे मी सध्या तरी बोलणार नाही, परंतु काही लोक या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं काम करतात आपण पत्रकारितेमध्ये आहात, आपल्याला सुद्धा माहिती आहे। या ताईच्या वक्तव्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। जर त्यांच्याकडे माहिती असेल तर त्या एक जबाबदार लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी त्या सरकारला माहिती द्यावी। नसेल तर विरोधक जाणीवपूर्वक सरकार अडचणीत यावं म्हणून अशा पद्धतीचे लोक हे पेरत आहे की काय, हा प्रश्नचिन्ह या निमित्तानं उपस्थित होतोय। आणि महिलाच्या आडून राजकारण कशाला करायचं? जर तुमची हिंमत असेल, कुणात चुकीचं घडलं असेल तर त्याचं नाव जाहीरपणे सांगायला पाहिजे, अन्याय होत असेल तिथं दाद मागायला पाहिजे आणि आवाज उठवायला पाहिजे, या मताचा मी आहे। बरं, आपण स्पष्टीकरणही दिलेलं आहे आणि दुसरीकडे एक आरोपही केलेला आहे। सक्षणा सलगर या संदर्भातलं उत्तर देतील। महिलांच्या आडून राज्यामध्ये राजकारण सुरू आहे का? मला या संदर्भात असं म्हणायचं आहे की आता मी त्यांना ऐकलं की आमच्या सरकारला माहिती द्यावी आणि आमचं सरकार त्या संबंधित मंत्र्याला धडा शिकवेल। अहो 50 दिवस तुम्ही मंत्र्यांना धडा शिकवत नाही, जेव्हा जनता गोष्ट हातात घेते तेव्हा त्यांना राजीनामा द्यावा लागतो। हे संबंध महाराष्ट्र आणि देशाने बघितलेलं आहे। आणि राहिला प्रश्न की कुठल्या महिलांना पुढे करून राजकारण करण्याचा, तर मला असं सांगायचंय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतले नेते खंबीर आहेत सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे सार्थपणे हँडल करण्यासाठी, न्याय देण्यासाठी। आणि माननीय सुप्रियाताईंच्या नेतृत्वात तुम्ही काम केलेलं आहे। त्या देशाच्या महासंसदपटू आहेत, त्यांनी संतोष देशमुखांचं प्रकरण असेल, सोमनाथ सुरवंशीचं प्रकरण असेल,
असेल, सगळ्या प्रकरणामध्ये जातीनिशी लक्ष घालून स्वतः त्या कुटुंबाला घरी जाऊन भेट देऊन त्याच्या संदर्भात माहिती व्यवस्थित सांगून सरकारकडे दाद मागितलेली आहे. मला उलट तुमच्या सरकारच्या जे मंत्री आहेत, धनंजय मुंडे असतील, ते कोकाटे असतील, कोकाटेंनी सरळ सरळ एवढा मोठा सदनिका लाटण्याचा घोटाळा केलेला आहे, तरी सुद्धा अजितदादा आता कुठली नैतिकतेची परीक्षा घेतात हा प्रश्न सबंध महाराष्ट्राला पडलेला आहे. आणि राहिलं महिलांचं, तर अंजली दमानिया या आज नाही आलेल्या, त्या सातत्याने विविध विषय घेऊन बोलत असतात हे सबंध महाराष्ट्राला माहिती आहे. आज आपल्यासोबत करुणाजी मुंडे आणि मुंडे मॅडमच्या बाबतीत सुद्धा आदरणीय सुप्रियाताईंनी सांगितलं की जो व्यक्ती पत्नीच्या गाडीमध्ये बंदूक ठेवू शकतो आणि बदनाम करू शकतो तो माणूस माझ्या पक्षातून गेला आणि मी आयुष्यभर संघर्ष करायला तयार आहे, मी झुकणार नाही. हा बाणा आमच्या नेत्याचा याचा आम्हाला अभिमान आहे. बरोबर आहे. एका बाजूला बोलताना हा इशारा देखील देण्यात आलेला आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला. सूरजजी, मी आपल्याकडून उत्तर घेईल, मात्र तत्पूर्वी करुणाजी मुंडे आपल्याकडे येतो. करुणाजी, आपणही एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केलेलं होतं अगदी काही दिवसांपूर्वी, ते म्हणजे की आमदारकी सुद्धा जाणार असा दावा आपण करता येत्या 6 महिन्यामध्ये. तर दुसरीकडे सुप्रियाताईंनी केलेलं जे वक्तव्य आहे त्याचा अर्थ काय काढायचा? करुणाजी. जसे की आदरणीय ताईंनी सांगितलेलं आहे की विकेट जाणार आहे, 2 विकेट जाणार आहे, जसे की एक धनंजय मुंडेची आमदारकी सुद्धा जाणार आहे. बरं. आणि जे दुसरी विकेट आहे मंत्रीची ते पण 100% जाणार आहे. माझीकडे पण माहिती आहे, पण आता मी सांगू शकत नाही. लवकरच लवकर मी याच्यावरती प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळं पुरावे सहित मी बोलणार आहे. पण मग सगळेजण यावरती चुप्प का बसतात? का थेटपणे नावं घेत नाही आणि का ती समोर आणली जात नाही? करुणाजी, जर आपल्यालाही माहिती आहे तर. हा, क्योंकि कसं आहे ना, पूर्ण पुरावे, पूर्ण गोष्टीची आतून जानकारी घेण्याशिवाय आपण कोणत्याही व्यक्तीवरती काहीही बोलू शकत नाही. तो अर्ध पुरावे आता माझ्याकडे आहे, पण पूर्ण पुरावे आणि पूर्ण मी स्वतःतून चौकशी करते. जसे की मी दावा केला होता की या दिवशी मंत्रीपद जाणार आहे, तो गेला है ना. तो पूर्ण माहिती आल्याशिवाय मी कोणत्याही व्यक्तीवरती बोलू शकत नाही. असे तर खूप काही मंत्री लोकांचे आहे. तुम्हाला माहिती आहे की मी समाजकार्य करते आज गेले 3 वर्ष. तो 1-2चे नाही, खूप काही लोक आहे ज्यांचे आपल्याकडे पुरावे आहे, खूप काही गोष्टी आहे. आता माझ्याकडे एक निवेदन आलेलं आहे. खूप मोठे मंत्री होते, आता त्यांचं निधन झालेलं आहे, पण त्यांचे बायकोच्या ते जे समृद्धी मार्ग आहे त्याच्यामध्ये खूप मोठा घोटाळा आहे. पण जोपर्यंत मी पूर्ण चौकशी स्वतः करत नाही, माझा ऍडव्होकेट मला सजेस्ट करत नाही, त्यापर्यंत मी ते उघाड करणार नाही. बरं, सूरजजी चव्हाण, मला आपल्याला विचारायचं आहे, राज्याचं राजकारण खरोखर इथपर्यंत आलंय का? पहिल्या सेगमेंटमध्ये आम्ही चर्चा केलेली होती औरंगजेबा संदर्भातली, आता आपल्याला चर्चा करावी लागते विकेट संदर्भातली. राज्याच्या राजकारणामधले महत्त्वाचे मुद्दे बाजूला सोडले जाऊन एकमेकांची विकेट काढण्यापुरतंच राज्याचं राजकारण मर्यादित राहिलंय का सूरजजी? 100%. विषय याच्यामध्ये काय झालेलं आहे की विरोधकांना हार पचवता येत नाहीये. जाणीवपूर्वक अशा पद्धतीचे सरकारची प्रतिमा मलिन होण्यासाठी अशा काही ट्रॅप ते करत आहेत. परंतु हे सरकार आमचं आहे, त्या कुठल्याही ट्रॅप मध्ये अडकणार नाही. हे जरी आज दावे करत असतील तर मला विश्वास आहे की कुणीही सिद्ध करू शकणार नाहीत, कारण हे फक्त यांना सरकार अडचणीत आणणे हा यांचा उद्देश आणि हेतू आहे. यामागे आम्ही जे करतो विकासाचं राजकारण करतो. आजच आमच्या प्रवक्त्याने सांगितलं आमच्यासाठी औरंगजेब महत्वाचा नाही, आमच्यासाठी महत्वाचं काय तर या महाराष्ट्रातला शेतकरी महत्वाचा आहे, मजूर महत्वाचा आहे, विद्यार्थी, युवक, महिला हे आमच्यासाठी आणि यांचे सगळ्यांचे प्रश्न आमच्यासाठी महत्वाचे आहेत. आम्ही जे राजकारण करतो ते विकासाचं राजकारण करतो. आता काही लोक ज्यांना आमचा सरकार आल्यामुळं ते पचन होत नाही, त्यांना सहन होत नाही, आता त्या लोकांना आम्ही काही करू शकत नाही. आम्ही त्यांना जास्तीत जास्त काय करू शकतो तर पोटदुखीचं औषध देऊ शकतो, त्याच्या व्यतिरिक्त आम्ही काही करू शकत नाही. पण पोटदुखीच्या औषधानं पोटदुखी दूर होणार का? सक्षणा सलगरजी, पुढची विकेट कोणाची आणि मग हा इशारा थेटपणे कुणाला? मला एक गोष्ट सांगायची आहे, खरं तर जे सरकारमधले लोक आहेत ना, पोटदुखी सोडा, यांचं आयसीयू मध्ये ऑपरेशन करण्याची वेळ आलेली आहे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एका गोष्टीचा न्याय लागत नाहीये. संतोष अण्णा देशमुख प्रकरण हे काय पोटदुखीचा विषय? अहो, एक मुलगी 17 वर्षाची न्याय मागते, एक विधवा महिला न्याय मागते, त्याच्यावर तुमचं काय 50-50 दिवस लागतात, तरी त्या तुम्ही दरवर्षी मंत्र्यांना पाठवून घालत होता आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या रेटापुढे तुम्ही त्यांचा राजीनामा घेतला आणि आज काय सांगता तर आम्हाला
सक्षणाताई आपली तर वक्तृत्व स्पर्धा नाही माझी विनंती आहे, ही वक्तृत्व स्पर्धा नाही. बरोबर आहे, पण सूरजजी, सक्षणा सलगरजी ज्या प्रकारे म्हणतात असं मला आपल्याला विचारायचं आहे, जर सगळे पुरावे असतील, कुणाची विकेट पडणार असेल तर 6 महिने का वाट पाहायची, लगेच विकेट का नाही पडेल? सूरजजी, नाही, हे मी आजच सांगतो ना, यांच्याकडे कुठलेही पुरावे नाहीत. हे जाणीवपूर्वक सरकारला बदनाम करणे यांचा हेतू आहे. महिलाला पुढे करून सरकारला अडचणीत आणणे हा हेतू दिसतो यांचा. आतापर्यंत तरी अशाच पद्धतीचा यांच्या वक्तव्यावरनं मला अनुमान आलेला आहे. परंतु आमच्या सरकारमध्ये कुणीही चुकीचा नाही. सक्षणाताई, 1 मिनिट मी बोलतोय. सक्षणाताई, 1 मिनिट मी बोलतोय. अरे आम्ही नाही बोलत आहे. महिलाला पुढे करून राजकारण करतात ताई बोललेत, मी नाही बोललेलो आहे. महिलाला पुढे करून राजकारण करते मी नाही, ताई बोललेले आहेत. एका महिलेला पुढे करून हे महिलेला कमजोर समजायचं काम त्यांनी केलेलं, मी नाही केलेलं. सक्षणाताई, मी केलेलं नाही. तुम्ही काय बोलताय, तुम्ही थोडं भान ठेवा. आपली चर्चा कुठल्या विषयावर चालू आहे ते तरी लक्षात ठेवा. बरं, नक्कीच वाद प्रतिवाद हे दोन्ही राष्ट्रवादीमध्ये सुरूच राहतील. करुणा मुंडेजी, ही विकेट कुणाची असेल याची आज थोडीशी झलक आपण सांगू शकता का? ते नाव समोर आणू शकता का करुणाजी, एका वाक्यात? नाही, आता मी जसं की मी सांगितलेला आहे मी आता तो नाव सांगू शकत नाही. आणि ताईंनी पण सांगितलेला आहे की जसं की ज्याची माझी माहिती आहे त्याच्याबद्दल मी पूर्णपणे सांगू शकते. जसं की सूरज भाऊनी सांगितलेलं आहे की कोणीची जे छबी आहे ते मलिन करण्याचा प्रयत्न करताय. पण भाऊ, मी एक बोलते, कोणतीही स्त्री तो पर्यंत लोकांच्या समोर येत नाही जोपर्यंत डोक्याच्या वरती पाणी जात नाही. इतका लक्षात ठेवा. आणि तुम्ही बोलताय विकासाच्या मुद्द्यावरती, आज गेले 25 दिवस पासून फक्त एकच मुद्दा चालू आहे, कबर कुठे शिफ्ट करायची. औरंगजेबाने काय केला? अरे औरंगजेबाने जे केलं ते केलं, पण आज तुम्हाला माहिती आहे 2 दिवस पूर्वी एक शिक्षकनी आत्महत्या केली. बरोबर आहे. या मुद्द्यांवरतीच खरं तर आता चर्चा होणं आवश्यक आहे. मात्र जर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत राहतील तरी देखील माध्यम जे खरं आहे तेच जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न करतील. धन्यवाद सक्षणाजी, सूरजजी आणि धन्यवाद करुणाजी, आपण चर्चासत्रात सामील झालात त्यासाठी. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.